हॅलो फ्रॉम कर्नाटका अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मी प्रियांका एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सध्या मी आहे कर्नाटकामध्ये चिकमंगळूरू जिल्ह्यात छोटे छोटे गावं आम्ही एक्सप्लोअर करतोय आणि मी सध्या आहे केम्मनगुंडी हे जे हिल स्टेशन आहे तिथे आहे. तर आम्ही आता एका सफारीला चाललोय ज्याचं नाव आहे हेब्बे वॉटरफॉल असं या वॉटरफॉलचं नाव आहे. आणि तिथे जायला एक सफारीची गाडी असते, तर त्या गाडीत आम्हाला जायचं आहे. तर मी फीज वगैरे सगळं नंतर सांगेलच. तर आम्ही आता सफारीला सुरुवात करतोय, तर थोड्या वेळातच आम्ही निघतो. तर हे जे भद्रा वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून ही जी सफारी आहे ती कंडक्ट केली जाते. तर थोड्या वेळातच आम्ही निघणार आहे. तर मी कम्प्लीट जर्नी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बाकीचे व्हिडिओज माझ्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जे बुकिंग ऑफिस आहे तिथेच एक रेस्टॉरंट आहे, तर आम्ही आता थोडंसं काहीतरी खायला आलोय. तर थोड्या वेळात आता मला वाटतं 12:15 वाजताय. 12:15 टाईम आहे आणि 1:30 वाजता वगैरे ती गाडी येणार आहे, सफारीची गाडी. त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं इथे वाट बघायला लागणार आहे. तोपर्यंत इथे आम्ही काहीतरी खाऊन घेतो. आणि सकाळी मी आधीच्या एपिसोडमध्ये दाखवलंय की सकाळी आम्ही इथे एक झेड पॉईंट ट्रेकिंग म्हणून होता जंगलामध्ये, पूर्ण खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. जर तुम्ही आधीचा एपिसोड बघितला नसेल तर नक्की बघा. आणि आत्ता पण आपण एका सफारीला चाललोय. वाव, मस्त असं थाळी जेवण आहे, बघू शकता खूप सारे आयटम्स आहेत. आणि ते आता जेवण करून घेतो, थँक्यू. आणि नंतर मग आता 1:30 वाजता सफारी सुरू होणार आहे. आता 1:15 वाजता तर फटकन मला जेवण करून निघायचं आहे. तर आधी मस्त जेवण करून घेतो, त्याच्यानंतर मग हिंडायला मोकळे. जेवण करून आलो मस्त तिकडे. आणि आता ही जी ऑफिस दिसते इथे बुकिंग होतं. ज्या सफारीला आम्ही चाललोय त्या सफारीसाठी बुकिंग होतं. आणि पर पर्सन इथे 590 रुपीज आहे. 3-4 तासाचं हे सफारी आहे. तर त्यांच्याच गाडीत जायचं, ते सगळं तिकडे दाखवून. आणि जे हेब्बे वॉटरफॉल आहे ते एकदम एक्स्ट्रीम असं ट्रेक टाईप आहे, तर सफारीच म्हणतात इकडे त्याला सगळे. तर तिथेपर्यंत जाऊन मग सगळं दाखवून ते वापस आणतात परत इकडे. तर प्रायव्हेट सफारीची जी प्राइस आहे ती 550 आहे आणि ही गव्हर्नमेंट रन सफारीची प्राइस आहे 590 रुपीज. सो ओनली 40 रुपीजचा डिफरन्स आहे. बट ही सेफ आहे, त्याच्यामुळे आम्ही यांच्यासोबतच जातोय. प्रायव्हेटमध्ये काय असतं की ते खूप एकदम लोकांना वगैरे भरतात, एकदम गर्दी गोंधळ होऊन जातो. त्याच्यामुळे यांच्यासोबत आम्ही जातोय. तो आता 1:30 वाजताच आहे, ती गाडी येईलच. ही गाडी आहे आणि याच्याने आम्ही जातोय. पुढे जागा मिळाली आम्हाला. मस्त 3 तासाची आता ही सफारी आहे. वी होप टू स्पॉट सम वाईल्ड ॲनिमल्स. टायगर दिसायला पाहिजे. चलो, वाव. ये रिकॉर्ड చేయదు చార్జింగ్ అంటే ఫాల్స్ जंगलात एंटर झालोय आम्ही आणि फुल ऑफ रोडिंग आहे इकडे. समोर बघू शकता किती घनदाट झाडी वगैरे आहेत. आणि आपल्याकडे अजून एक छोटू ब्लॉगर आहे, मागे बघू शकता छोटू कॅमेरा आहे त्यांच्याकडे. आणि ते फक्त मुलांसाठी, छोट्या मुलांसाठी आहे, पण छान आहे. आणि इकडे रिसेंटली टायगर पण स्पॉट झालेला आहे, या लोकांनी बघितलेला आहे. सो आय होप की आम्हाला काहीतरी म्हणजे कुठला तरी वाईल्ड ॲनिमल दिसायला पाहिजे. लेट्स सी. अजून एक जीप आहे आमच्या सोबत, समोरची बघू शकता. आणि ती प्रायव्हेट आहे. दॅट वन इज प्रायव्हेट. फुल ऑफ रोडिंग आहे, फुल ऑफ रोडिंग. वाव. इकडचे माउंटेन्स बघू शकता किती सुंदर दिसायला लागल्यात.
लांबून बघत होतो तर आता एकदम जवळ आलोय आम्ही त्यांच्या. किती सुंदर आहे. वाव वाव. सो नाईस. फुल ऑफ रोडिंग चालू आहे इकडे. भद्रा वाईल्ड लाईफ सँच्युरी मध्ये आहे आम्ही आता सध्या. दिसू देत आता एक टायगर. प्लीज टायगर जिथं पण असशील बाहेर ये प्लीज. बघायचंय आम्हाला तुला. ऍक्च्युली ही जी सफारी आहे जंगलातून आहे बट एका वॉटरफॉलला जाती आहे. तर हे लोक तिथे गेट पर्यंत नेऊन सोडतात. तिथून आम्हाला ट्रेक करून वॉटरफॉल पर्यंत जायचं आणि मग वापस यायचं. असा हा कम्प्लीट सफारी आहे. तर मग जंगलातून जाताना यू माइट स्पॉट सम वाईल्ड ॲनिमल्स. तर असं हे कम्प्लीट पॅकेज आहे. तर आता जंगलातून आहे तर वाईल्ड ॲनिमल स्पॉट होऊ शकतात आणि त्याच्यानंतर मग वॉटरफॉल बघून मग वापस यायचं. मुत्तोडी फॉरेस्ट आहे ना, भद्रा फॉरेस्ट. ओके. मुत्तोडी. चिकमंगळूर. ओके ओके. दिस साइड. आणि इकडे सगळं भद्रा फॉरेस्ट आहे. पीक्स बघू शकता किती सुंदर आहेत सगळे माउंटेन पीक्स. नाईस. ते वॉटरफॉल आहे. ಟಾಪ್ ಮೇಲ್ಗಡೆ ಇಲ್ಲಿಂದ ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಇನ್ನೊಂದು ಬೀಳುತ್ತೆ. ರಾಮೂರು ಘಾಟ ಬೀಳುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಜಾಗ ಇದೆ. ओके. हे वरचं टॉप आहे हेब्बे फॉल्सचं इथे दिसतं ना ते. त्याच्या खालचं जे स्टेप आहे तिथेपर्यंत आपण जाणार आहोत. वाव. आपल्याकडचं कळू वॉटरफॉल आहे ना तसं दिसतं हे. आपल्याकडे जसं कळू वॉटरफॉल आहे ना की स्टेप स्टेपने पडतं तसं हे वॉटरफॉल आहे. तर आम्ही त्याच्या खालीपर्यंत जाणार आहे. खालचं जे स्टेप आहे तिथे जाणार आहे. అదే రాజపూట్ ఈ रस्ता खूप डेंजर आहे इकडे. एकदम असं शार्प कर्व आहे आणि फुल असं एकदम असं आतमध्ये खड्डा असलेला रस्ता. इथे खूप स्लो जायला लागत आहे. बट समोर बघू शकता खूप खूप सुंदर आहे इकडे सगळं. आता जंगलातच इकडे कॉफी एस्टेट पण आहे. तर आता आम्ही कॉफी एस्टेट मध्ये एंटर केलेलं आहे. हे सगळे जे आहेत ते कॉफीचे झाडं आहेत समोरचे सगळे. इकडच्या साईडला पण आहेत. इथे पोहोचलोय आम्ही आता. इथेपर्यंतच गाड्या येतात. पुढे आम्हाला चालत जायचं आहे. याच्या पुढे आता चालत जायचं आहे. आणि हे जे कॉफी एस्टेट आहे हे सगळं प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ऍक्च्युली. इकडे आजूबाजूला बघू शकता. एक मिनिट मी कॉफी दाखवते. इकडे छोटे छोटे पानं आणि फुलं लागलेत हे वाले. आणि हे कम्प्लीट कॉफी एस्टेट आहे. तर असाच सरळ रस्ता आहे. याच रस्त्याने जायचं आणि इकडून वापस यायचं. 1 तासाचा टाइम आहे. 1 तासामध्ये आम्हाला जाऊन वॉटरफॉल बघून वापस यायचं आहे. सो बघूयात.
पण रस्ता खूप सुंदर होता येताना. सो आता हे झाडं वगैरे पण बघू शकता, किती असं निसर्गाच्या सानिध्यात आल्याचा फील येतो इकडे. खूप सुंदर आहे. जस्ट वाव. मस्त आहे, खूप मस्त आहे. नाईस. झाडं वगैरे बघू शकता किती उंच उंच आहेत. ही बघ ना, ओई शपथ. वाव. पान वगैरे काही नाहीये त्याला, नुसतंच असं उंच हे झालंय. वाव. आणि त्याचं खालचं असं आहे रेड रेड. वाव, सो नाईस. इकडे ना आम्ही आल्यापासून प्रत्येक गावात बघतोय, ज्या गावात पण असं जत्रा किंवा त्यांचं जे सेलिब्रेशन असतं तर त्यांच्यासाठी हे असं तोरण बांधतायत. हे आंब्याच्या झाडाचे तोरण आहेत. आता ते ड्राय वाळलेलं आहे, बट आता इथे मंदिर आहे म्हणून त्यांनी बांधलेले बहुतेक. सो छान वाटतंय तसं तोरण, असं पूर्ण गावाच्या एंट्रीला वगैरे बांधलेले असतात. ते खूप सुंदर वाटतं. आणि इकडे कॉफीचे झाडं आहेत हे सगळे. इथून आता वॉटरफॉलचा आवाज येतोय खूप जोरात. आणि इथेच आहे पाणी, आय गेस. आवाज येतोय खूप. खूप लवकर पोहोचलो आम्ही खरं तर. इकडे असं हा ब्रिज आहे, ब्रिज पार करून पुढे जायचंय. सो खाली वॉटरफॉलचं जे पाणी आहे ते आहे. सुंदर वाटतं यार, खूप सुंदर. इन द मिडल ऑफ द जंगल. The water near the falls is very deep and the rocks are extremely slippery. All right. Wow. खूप लोक असणार आहेत इथे बहुतेक. काय आहे? हे बघ, इथे काहीतरी आहे यांचं. ते काहीतरी झालंय ना. काहीतरी झालं होतं, ते खूप गोंधळ करत होते. मग इथे चढले का? आपल्यात नाहीये ना डोक्यावर? हा, इथे आहेत खाली. चल फटाफट. बहुत सारे लीचे. सगळे लीच पडतायत डोक्यावर झाडातून, त्याच्यामुळे गोंधळ चालू आहे लोकांचा. इकडे असे छोटे छोटे ब्रिजेस आहेत, तर ब्रिज पार करून जायचं आहे. वाव. पाण्याचा आवाज बघू शकता, किती असा मधुर आवाज येतोय. दिस इज सो नाईस. काहीतरी गोंधळ चालू आहे ह्या लोकांचा इकडे. बापरे. त्यांच्या अंगावर वगैरे पडलेत आय गेस लीच. छोटा मुलगा आहे, त्याच्या अंगावर पडले. सो तो घाबरतोय. पुढे आल्यावर असे थोडेसे पायरे आहेत आणि पाणी बघू शकता. आता जवळपासच चाललोय आम्ही वॉटरफॉलच्या इथे. आणि पाऊस झालाय ना, त्याच्यामुळे जास्ती पाणी आहे आता इकडे. वाव. दिस इज सो कूल. खूप भारी आहे, खूप भारी. वाव.
वॉटरफॉल, आई शपथ. See this. Oh my god, I can't believe. Wow. Oh my god. आई शपथ, मी काय बोलू आता. खूप उंचावरून पाणी पडतंय. वाव, खूप खूप सुंदर आहे. This is it. Welcome to Hebbe waterfall. Wow, this is unbelievable. खूप खूप भारी आहे. So nice. 2 स्टेप आहेत तिकडे, जे आहे ना तो वरून एक पडतोय आणि परत इथून एक पडतोय. खूप सुंदर आहे. आता हे खाली पाणी वगैरे बघू शकता. पुढून इथे पाणी असं चाललंय पुढे आणि असं वॉटरफॉल आहे. आत्ताच असं आहे आणि पूर्ण पाऊस चालू झाला तर काय दिसेल हे. सो आपण आता एकदम सुंदर असा वॉटरफॉल बघितलेला आहे आणि आता इथे आमचा वेळ संपलाय. तर 4:30 वाजता ते बाहेर ये असं सांगितलेलं. सो आता 4:15 वाजतायत. आम्ही निघतोय इथून. आता मला रूमवर जाऊन परत चिकमंगळूरला ट्रॅव्हल करायचं आहे आणि आता माझ्या कॅमेराची बॅटरी संपलेली आहे. तर आपण डायरेक्ट आता रूमवर जाऊयात आणि मग बॅटरी वगैरे चार्ज करून मग पुन्हा हा व्हिडिओ कंटिन्यू करता येईल. तर आम्ही आता डायरेक्ट गाडीच्या इथे जातो. जी सफारीची गाडी होती आम्ही येताना आलेलो त्याच गाडीने परत आम्हाला सेम रूटनी वापस जायचं आहे.